नमस्कार. आज आहे होळी. आजच्या दिवशी आपण होळीची पूजा करतो, तिच्या भोवती प्रदक्षिणा करतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करून आनंद आणि उत्साहाचा संकल्प देखील करतो. पण या सणामागची कथा आपल्याला माहीत आहे का? होळी या सणामागे अशी आख्यायिका आहे की असुरांचा राजा हिरण्यकश्यपू याने कठोर तपस्येने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचे वरदान मिळवले आणि अहंकाराने स्वतःलाच देव मानून सर्वांना आपली पूजा करण्यास तो भाग पाडू लागला. त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त आहे. ही गोष्ट सहन न झाल्याने हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका तिच्या साथीने प्रल्हादाला ठार मारण्याचा कट रचला. होलिका हिला वरदान होते की तिला अग्नी जाळू नाही शकत, त्यामुळे तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका मात्र जळून राख झाली. कारण वरदान फक्त तिला एकटीला वाचवण्याचे होते, मात्र तिने त्याचा दुरुपयोग केला होता. होलिका दहन आपल्याला हे शिकवते की सत्यम जयती नानृतम भक्तिर्यत्र महाशक्ती तत्र देवः सदा वसेत. म्हणजेच शेवटी सत्याचाच विजय होतो. दुष्ट प्रवृत्ती कितीही शक्तिशाली असल्या तरी भक्ती आणि श्रद्धा हीच शेवटी जिंकते आणि देवाचे वास्तव्य देखील सदा सर्वदा तिथेच असते. तर अशा या होळीच्या आपणा सर्वांना संस्कृत सेवातर्फे खूप खूप मनापासून शुभेच्छा.